नाव सांगा, मी तुम्हाला सगळं देते. सचिन दहातोंडे नाव आहे माझं. सचिन दहातोंडे. सचिन दहातोंडे काय म्हणून आहे आपण देते ना सर. मॅनेजर आहे. मॅनेजर म्हणून आहे का आपलं ओळखपत्र आहे? हो, आहे ना माझं. दाखव, घ्या ना. मी पण दाखव. माझं कार्ड पण घेऊन जा. हे घ्या. हा ठीक ठीक चालेल. तुमचं द्या आधी तुमचं. घ्या ना, तुमच्याकडे अभिप्राय नोंदवही आहे? नाही तुमचं नाही कार्ड द्या ऐका ना, मला. कार्ड देते मी. तुमचं कोणतं कार्ड द्या, माझं कार्ड कार्ड पाहिजे? घ्या. कोणतं कार्ड पाहिजे? तुमचं ऐका तुमचं ऐका तुमची सर, ओळख ऐका पत्र ऐका असेल ना मॅडम, ते द्या आमची ना. जनताच मालक. हा जनताच हा, मालक जनताच आमच्या मालक. टोपीवर आहे. आणि हे फेसबुक काय काय अशी कशी काय? असं कसं म्हणता बरं मॅडम? ठीक आहे, जनताच मालक आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचं तुमच्याकडे निर्भय नाहीये सैनिक का? आहे माझ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय हा, मॅडम, ऐका पोलीस स्टेशनला येऊ जायचं बरं आपल्याला. इथं बस चला 5 चला मिनिटं. तुमच्याच गाडीत हा, जाऊया. मॅडम. चला पोलीस तुमच्या गाडीत आल्यानंतर जाऊ आपण. तुमच्याच गाडीत जाऊया ना. बस, तुम्ही पण थांबा. शूटिंग घ्या सर. डायरेक्ट शूटिंग घ्या, लपून नका घेऊ तुम्ही, डायरेक्ट घ्या. चालू आहे ना आमचं. आणि मला राहू दे म्हणून मी म्हटलं तुम्ही पण घ्या बसा 5 बरं का? मिनिटं. पोलीस आल्यानंतर आपण आणि काय असेल ते ठीक आहे ठीक आहे, बसतो बसतो. तुमच्या गाडीत जायचं असेल तर तसं सांगा. हा बरं का? आणि भारतीय राज्यघटने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आम्हाला अधिकार दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतोय हा बोलवा ना. कुठं तुमच्याकडे आहे का अभिप्राय नोंदवही, तक्रार नोंदवही असेल तर सांगा, मी नोंदवते या ठिकाणी. आहे का नोंदवही आहे का? व्हिजिटर्स आहे का? नाही का? त्यांना असेल ना, मी लिहिते ना सर. आपल्याकडं नोंदवही आहे का? मी लिहिते ना. म्हणजे आपल्या व्हिजिटर्स रजिस्टर आहे का? हा ते नाही म्हटले ते द्या बरं, मी लिहून देते तिथे. डायरेक्ट लिहून देते ना. इनवर्ड आउटवर्डला नाव घेऊन टाकेल. हा द्या ना, मी नाव लिहिते ना. द्या नरेश इकडे सांग भाई. द्या नरेश इनवर्ट आउटवर्ट करायचं. द्या इकडं. हे घ्या सर. एक मिनिट. काय अटेंडन्स याच्यामध्ये कुठंच नाही ना सर. व्हिजिटर्स कुठे नाही ना तुमचं हे कुठे? आपण एक पण नाही का? कोणीच व्हिजिट केलेली नाही का? व्हिजिटच करत नाही आपल्या ऑफिसला. काय नाव आपलं? नरेश कोटा. यांच्याकडे व्हिजिटच कोणी करत नाही. पूर्ण नाव लिहित अजून टोपी आहे ना, जनताच मालक आहे ना. हा? बाकी आता नाव सांगितलेलं आहे, मोबाईल नंबर देते, फेसबुक लाईव्ह चालू आहे. मोबाईल नंबर किती वेळ विचारा त्यांना. घ्या, या, या. बोला ना, किती वेळ? बोला ना, 112 10 मिनिटं घेतो म्हणते. बसा मॅडम. पोलीस आल्यानंतर जा तुम्ही. चांगलं हसत बघा. जनतेची लूट करताय, जनतेला त्रास देतात. रेकॉर्ड तुमचं एका दिवसाचं फक्त 12,000 रुपये हप्त्याच्या व्यतिरिक्त. परत एकत्र येऊन हसायचं पण. लोन कशासाठी घेतात लोक? काहीतरी त्याच्यातून 2 पैसे मिळणार म्हणून घेत असतात ना. सर्वसामान्य जनतेला अशा प्रकारे फसवता आपण नाही हसण्यासारखी गोष्ट आहे काही. नाही, तुम्ही सगळे ऐका ना, तुम्ही पण कर्मचारी आहात ना सगळेजण. तुम्ही पण पोटासाठीच काम करता ना सर. हा मग हा. आणि मग ह्या म्हणजे तुम्हाला असं नाही सर. 12,000 रुपये रेपो रेट. काल गाडी धरली आणि 12,000 रुपये नुसते एका दिवसाचे. 12,000 रुपये कसली प्रोसेस सर? कसली प्रोसेस? व्हिडिओ किती वेळ काढणार तुम्ही? बोला ना पोलिसांना. ऐका ना सर, पोलिसांना बोलत किती वेळ? हा मग आता मी इथंच आहे ना. मी काही इथून जात नाहीये नाही का? आपल्या फायनान्स कंपनीमध्ये इथंच बसलेली आहे ना मी. नाही आपण ज्या पद्धतीने हसणं चालू आहे ना आपलं आहे ना. येतात आहे ना, सगळं येतात आहे, सगळं सांगितलेलं पण आहे. आणि असं नाही सर, विचारली माहिती तर सांगायला पाहिजे ना. माहिती म्हणजे माहिती सांगणं तर बाजूलाच, परंतु उलट पोलिसांचा धाक दाखवायचा. येऊ दे, पोलिसही आपल्याच संरक्षणासाठी येत ना. हा
हा? फोन केले काय करू नाही थांबा ना, जाऊन आपण येऊन थांबले 2 किती वेळ हा बोल लावलाय का फोन त्यांना सर आपण फक्त विचारा ना किती वेळ आहे सर किती वेळ आहे फक्त तेवढं विचारा म्हणजे आम्ही जात नाही लावला होता का म्हणजे किती वेळ यायला म्हणजे आम्ही तसं थांबतो पोलीस आल्याशिवाय आम्ही पण जाणार नाहीये 4 वाजून 28 मिनिटं फोन केला होता 10 मिनिटं म्हणले 10 मिनिटं म्हणाले का ठीक आहे चालतं कुठल्या पोलीस स्टेशनवरून येतात ते तोफखानावरून हा तोफखानावरून येतात काय म्हणतात ते हा झालं ते मयूर गोळे बोलते हा. शिंदे सरांचं बोलणं हॅलो? बोला हा बोला सर आपले ये मालक गाडी मालक सांगितले ना हा पण आम्ही आता या ठिकाणी त्याच्या मंडळमध्ये इथं आता पोलीस येतात ना त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे की नाही? हो मग तेच सांगितले येतात ना पोलीस आल्यानंतर थांबतोय तोपर्यंत मॅनेजर का बरं गेले मॅनेजर कुठे गेले हा एक मिनिट बघा विजिट आहे का ठीक आहे चालेल आता वाजले किती आणि आपण 6 वाजेपर्यंत नाही गेलो तर मग किती आज वाजले नाही 4:30 वाजता जाऊ आपणही बोलवलेले आहे त्यांना विचारा मग आम्ही काय करायचं तिकडं जाऊन येऊपर्यंत थांबता का म्हणा थांबून ठेवता नाही तर आम्ही स्वतः जाऊ का ना पोलीस स्टेशनला ते नाही येत आता कोण नाही मग विचारा ना तिथं कोणाला. नंबर काय गाडी नंबर नाही तर आम्ही ऐका त्यांचं वेगळं चालू आहे. ऐका त्यांना सांगा आम्ही स्वतः तोफखाना पोलीस स्टेशनला जातो मॅनेजरला सांगा किंवा मॅनेजरचा नंबर नाही चला आपण स्वतः जाऊया तिथे ठीक आहे, तोफखाना सर. पोलीस स्टेशन दिलंय का घेतलंय काय माहिती आता मी माझा मोबाईल नंबर लिहिलेला आहे हा? चला ना ठीक आहे. चला आपण. तुम्हाला मी पहिलंच म्हणलं हा, पोलीस जाऊ, स्टेशनला जाऊ. चला आपणच जाऊ, मग तोफखाना हा, पोलीस चला. स्टेशनला. चला येतो सर हा थँक्यू मला म्हणजे या ठिकाणी चोलामंडल फायनान्स मध्ये या ठिकाणी ऑफिस जरी हे असेल तर हे जनतेची लूट करतात यांच्या ऑफिसचं आपण फक्त काही माहिती मागण्यासाठी आलो तर ते मदत करायचं सोडून ते पोलिसांना बोलवतात त्यांनी बोलवण्यापेक्षा पोलीस आपल्या संरक्षणासाठीच असतात काही हरकत नाही आपण स्वतः पोलीस स्टेशनला जाऊ पण त्याआधी त्या गोडाऊनला ज्यांनी सांगितलं गाडी सोडून द्या त्या ठिकाणी जातोय ठीक वंदे मातरम वंदे मातरम मॅडम ऐका